नमस्कार. माझ्या पाठीमागं तुम्ही पाहतच आहात, ही पेठ गावची वेळ नदी आहे. म्हणजे पेठ गावचे जे सातगाव पठार म्हणतो आपण, त्याची सगळ्या शेतकऱ्यांसाठी एक जीवनदायिनी नदी म्हणून आहे. जर या नदीला पाणी असेल तरच आमच्याकडे हिवाळ्यामध्ये आणि उन्हाळ्यामध्ये काही काळ पाणी टिकतं. आणि ही नदीला पूर आला म्हणजे आमच्या नद्या, ओढे किंवा जे आमचे बोर आहेत त्यांना पाणी राहतं. पाठीमागं पहा की अगदी नदीला पूर आलेला आहे. पुराचे काही दृश्य मी टाकतो बाकीचे. पण ही जी नदी आहे अगदी सातगाव पठारासाठी आणि शेतकऱ्यांसाठी, आमच्यासाठी तर एकदम समाधानकारक बातमी आहे की नदीला पूर्णपणे पाणी आले. तर नदीचा पूर पाहण्यासाठी काही सातगाव पठारातील लोक पण आलेली आहेत. त्यांच्याशी थोडी चर्चा करूया आणि पावसाबद्दल थोडेसे त्यांचं काय मत आहे ते जाणून घेऊया. तर पूर पाहण्यासाठी आपल्या इथे एक शेतकरी पण आलेले आहेत. पेठगावचे प्रगतशील शेतकरी आहे. थोडीशी त्यांच्याकडून थोडं पावसाबद्दल त्यांचं मत जाणून घेऊया. नमस्कार सर. बोला. नमस्कार, मी संतोष बाबाजी धुमाळ. नमस्कार सर. तुम्ही पूर पाहण्यासाठी आलात. काय वाटतंय, पावसाचा आनंद तुम्हाला झालाय का पाऊस पडल्याचा? पाऊस पडल्यामुळे खूप आनंद झालेला आहे. पण पाऊस गेल्या वर्षी भरपूर प्रमाणात पडला, पण एवढा एका वेळेस एवढा पाऊस कधीच मी माझ्या आयुष्यात पाहिला नव्हता. कारण 3 दिवस झाले पाऊस सतत कंटिन्यू सतत धार चालू आहे आणि शेतकरी समाधानी आहे. काही कुणाचं अजून नुकसान नाही, कारण लागवडी कोणाच्याही झालेले नाहीयेत. त्याच्यामुळे बळीराजांची कृपा केली त्याच्याबद्दल आम्ही नक्कीच समाधानी आहे. बरं, या वेळ नदीबद्दल, वेळ नदीचं महत्व सांगा थोडं. म्हणजे पाणी टिकतं, कसं टिकतं पाणी असेल तर? वेळ नदीचा उगम हा वेळेश्वर मंदिरापासून झालेला आहे. याची तहान सातगाव पठार भागवली जाते या कृष्णाबाईच्या रूपाने, जी सातगाव पठाराला देणगी मिळालेली आहे. एवढीच एकमेव नदी सातगाव पठारावरून पाणी तिचा स्रोत चालू होतो. आणि ही नदी थोडक्यात सातगाव पठारासाठी जीवनदायिनी ठरते. जीवनदायिनी. पाणी असेल तरच पाणी राहतं. पण ही फक्त पाणी कुठपर्यंत, ऑक्टोबर नोव्हेंबर पर्यंत पुरवलं. कारण उगम जवळ असल्यामुळं आणि नदीचं पात्र छोटं असल्यामुळं पाणी कमी काळ टिकतं. पण जोपर्यंत आहे तोपर्यंत ती दुथडी भरून वाहत असते. हो, नक्कीच. बरं, पाऊस झालाय, मग आता पुढचं नियोजन काय आहे तुमचं? कमीत कमी 15 दिवस तरी शेतकरी वर्गाला काही करताना एवढा प्रचंड प्रमाणात पाऊस झालेला आहे. म्हणजे प्रचंड प्रमाणात पाऊस झाला याचा अर्थ 15 दिवस वारीला जाता येईल म्हणायचं. 100%. आणि शक्यतो जे ज्यांना आवड आहे संप्रदायाची त्यांनी वारीला जाण्यासाठी पिशव्या भरल्या तरी काय हरकत नाही. आजपासूनच तयारीला लागायचे. म्हणले ते बटाटे लावून आम्ही जाणारे किंवा शेत वावर व्यवस्थित करून जाणारे, त्यांच्यासाठी काय नाही, 15 दिवस डायरेक्ट बॅग भरा आणि वारीची तयारी करा. वारीची तयारी करा. धन्यवाद सर.